चला तर हा पदार्थ तरी पहा काय क्रिस्पी कुरकुरीत बनला आहे. उकळत्या पाण्यामध्ये हिरवे वाटाणे टाकून आपण हा मस्त असा भन्नाट चवीचा पदार्थ बनवणार आहोत. नमस्कार, कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर असा हिरव्या वाटाण्यापासून क्रिस्पी कुरकुरीत पदार्थ आज बनवणार आहोत. तर हा पदार्थ तुम्ही पाहिल्यानंतर लगेचच बनवायला घ्याल अशी मी गॅरंटी देते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं 250 ग्रॅम प्रमाणामध्ये हिरवे वाटाणे घेतलेले आहेत. म्हणजे आता भरपूर प्रमाणामध्ये बाजारात हिरवे वाटाणे म्हणजे त्याच्या शेंगा उपलब्ध आहेत. तर त्या शेंगांचेच आपण हे वाटाणे काढून घ्यायचे आहे. आता फुल्ल 1 वाटी म्हणजे 250 ग्रॅम प्रमाणामध्ये हे हिरवे वाटाणे आहेत. तर एका भांड्यामध्ये हे सगळे वाटाणे काढून घ्यायचे. आता गॅसवरती मी एक भांडं ठेवलेलं आहे. या भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि छान पाणी हे उकळू द्यायचं. आता ह्या उकळत्या पाण्यामध्येच आपण हे हिरवे वाटाणे टाकून असा हा पदार्थ बनवणार आहोत. तर पाणी उकळायला ठेवल्या लगेचच आपण काय करायचं आहे, हे जे वाटाणे आहेत ते वाटाणे टाकायचे आहेत. हे वाटाणे कोवळे आहेत, जास्त काही शिजण्यासाठी वेळ लागत नाही. तर त्याच्यावरती एक झाकण ठेवून एक 5च मिनिटं फक्त याला एक उकळी येऊ द्यायची. म्हणजे जास्त एकदम पण जास्त प्रमाणामध्ये शिजवत बसायचं नाही. फक्त एक 5 मिनिटं ठेवायचं आहे. इकडं आपण वाटाणे शिजायला घातलेले आहेत, तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. तर त्यासाठी तुम्ही इथं बघू शकता मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत. म्हणजे कांदा पोहे आपण खातो ते पोहे. ते पोहे छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि आता त्यानंतर यामध्ये आपण काय करायचं दुसरं पाणी टाकायचं आहे आणि हे पोहे जे आहेत ते भिजायला घालायचे आहे. तर आता आपण पुढची तयारी करूया. तर त्यासाठी लागणारा मसाला तयार करायचा आहे. तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. 8 ते 10 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहे. त्यानंतर इथं आपण घेतलेले आहे जिरे म्हणजे 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. बडीशेप 1 चमचा घेतलेला आहे आणि ओवा एक अर्धा चमचा घ्यायचा आहे. आता हे सगळं काय करायचं आपण अर्धं कच्चं बारीक करून घ्यायचं. जास्त एकदम बारीक करायची काही गरज नाही. अगदी अर्धं कच्चं आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर बघू शकता अशा प्रमाणामध्ये आपण हे अर्धं कच्चं हे मिश्रण आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण वाटाणे शिजले आहेत का बघूया. म्हणजे जास्त काही ठेवत बसायची काही गरज नाही. 5 मिनिटं फक्त आपल्याला हे वाटाणे गॅसवरती ठेवायचे होते. आता बघू शकता थोडंसं आपण चमचामध्ये काढून बघायचं आहे, वाटाणे शिजले आहेत का? कारण हे वाटाणे जे आहेत ते एकदम कोवळे आहेत. जास्त काही शिजत घालायची काही गरज नाही. तर हे वाटाणे लगेचच आता आपण खाली उतरवून घेऊयात आणि आता एका चाळणीवरती ठेवायचं आहे. म्हणजे एक चाळण घेऊन या चाळणीवरती हे वाटाणे सगळे काढून घ्यायचे. म्हणजेच आपण ह्या वाटाण्यातलं सगळं पाणी काढून घेणार आहोत. अजिबात पाणी यामध्ये ठेवायचं नाही. हे सगळे वाटाणे आता या चाळणीवरती टाकले आहेत आणि आता त्यानंतर ह्यातलं पाणी सगळं निथळून घ्यायचं. आता निथळून झाल्यानंतर दुसरं मी एक भांडं घेतलेलं आहे. आता या भांड्यामध्ये हे सगळे वाटाणे काढून घ्यायचे. आता वाटाणे एकदम गरम आहेत. लगेचच काय करायचं आपण जो खलबत्ता आपण वापरतो त्यावर मधला जो खलबत्तामध्ये हे टाकून आपण छान हे असं बारीक अर्धकच्चं करून घेऊ शकतो. तो जर तुम्हाला असं जरी करायचं नसेल तर ग्लासचा वापर करून देखील तुम्ही हे वाटाणे काय करून घेऊ शकता, बारीक करून घेऊ शकता. जास्त प्रमाणात आपल्याला बारीक करायचं नाही, अगदी अर्धकच्चं बारीक करायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते. अशा पद्धतीने आपण हे अर्धकच्चं वाटाणे बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरला अजिबात फिरवायचे नाही, कारण मिक्सरला जर फिरवलं तर याची टेस्ट बदलू शकते. तर आपण अशा पद्धतीने थोडं-थोडं आपण हे मारून आपण काय करायचं आहे, हे छान असे वाटाणे अर्धे कच्चे बारीक करून घ्यायचे आहे. तुम्ही तर बघू शकता व्हिडिओमध्ये मी जास्त प्रमाणात अजिबात हे वाटाणे बारीक केलेले नाहीत. तर आता यामध्ये आपण टाकणार आहोत पोहे. तर पोहे जे भिजायला घातले होते, ते पोहे थोडेसे हाताने चुरडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ह्या वाटाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे. आता हे सगळे पोहे आपण टाकलेले आहेत. पोहे आपण फुल्ल 1 वाटी घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथं वाटाणे देखील आपण 1 वाटी घेतलेलं होतं. आता हे दोन्ही काय करायचं एकजीव करून घेऊयात. आता बघू शकता हे सगळं एकजीव झालं की यामध्ये आणखीन काही पदार्थ आपण टाकणार आहोत. तर सर्वप्रथम आपण यामध्ये कांदा, तर आता मी इथं एकदम बारीक असा कांदा, एकदम लांब-लांब साईजमध्ये 2 मोठे कांदे मी इथं काय केलेले आहेत, कट करून घेतलेले आहेत. म्हणजे लांब-लांब साईजचे करू शकता किंवा त्रिकोण भागामध्ये केलं तरी पण चालू शकतं. आणि त्यानंतर आता इथे बघू शकता मी भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे. आता कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीरचं प्रमाण जास्त ठेवलं तरी चालतं. आता त्यानंतर काही मसाले टाकायचे आहेत. तर इथं मी कसुरी मेथी एक घेतलेली आहे थोडीशी, अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे, लाल तिखट, हळद एक अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ. तर आपण जो मसाला तयार केला त्यामध्ये पण हिरवी मिरची होती, त्यामुळे इथं लाल तिखटाचं प्रमाण बघून टाकायचं आहे.
आता त्यानंतर आपण यामध्ये एक अर्धा चमचा काय करायचा आहे, लिंबू रस टाकायचा आहे आणि त्यानंतर कॉर्न मी इथे घेतलेला आहे. हे कॉर्न पण मी फक्त म्हणजे उकडून घेतलेले कॉर्न आहेत, हे पण टाकायचे कारण ह्याने पण खूप भन्नाट अशी टेस्ट येणार आहे. चला आता लहान मुलांना तर हा पदार्थ नक्कीच आवडणार आहे. आता जे आपण हिरवी मिरची, लसूण, जिरेचे जे काही वाटण केलं होतं ते सगळं वाटण यामध्ये टाकायचं आणि हे टाकून झालं की आता त्यानंतर आपण यामध्ये काही पिठं मिक्स करणार आहोत. तर पीठ म्हणजे काय, आपण फक्त इथं बेसन पीठ टाकणार आहोत. तर बेसन पीठ जास्त प्रमाणात आपल्याला हे टाकायचं नाही. तर पहिल्यांदा काय करायचं, हे सगळं आपण एकजीव करून घेऊयात. कारण जे पोहे आहे, वाटाणे आहे ते सगळं एकजीव करायचं आणि त्यानंतर बेसन पीठ मिक्स करायचं आहे. आता फुल्ल 1 वाटी मी इथं बेसन पीठ घेतलं होतं. तर यातलं कितपत प्रमाणामध्ये आपल्याला लागेल ते पुढं जाऊन मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतेच. तर आता एकसारखं एकजीव करत राहायचं. आता एकजीव करत असताना बघा मी यामध्ये थोडीशी अर्धा चमचा साखर टाकलेली आहे. साखरेने अगदी अशी भन्नाट टेस्ट येणार आहे आणि त्याचं टेक्स्चर जे आहे ते देखील बदलणार आहे. त्यामुळे साखर अर्धा चमचा जरूर टाका. आता थोडं-थोडं पीठ घालत मी हे सगळं एकजीव करून घेणार आहे. पाणी मी इथं फक्त पाण्याचा शिंतोडा मारलेला आहे. पाणी जास्त प्रमाणात वापरायचं नाही. अजिबात पाणी वापरून आपण हे मिश्रण तयार करणार नाही आहोत. तर पाण्याचा शिंतोडा म्हणजे हाताला फक्त चिकटवू नये याकरता आपण फक्त थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारून आपण हे जे मिश्रण आहे ते एकजीव करणार आहोत. तर बघू शकता इथं फक्त अर्धी वाटी आपण पीठ ह्यामध्ये बसलेलं आहे, म्हणजे बेसन पीठ आणि अर्धी वाटी पीठ तसंच राहिलेलं आहे. जास्त पीठ यात वापरायचं नाही कारण यामध्ये आपल्याला वाटाण्याचा फ्लेवर जास्त हवा आहे, त्याची टेस्ट आपल्याला हवी आहे. त्यामुळं आपण ह्यामध्ये जास्त प्रमाणात वाटाणाच वापरून आपण हे पदार्थ बनवणार आहोत. तर हाताला थोडंसं तेल लावायचं. हा गोळा छान बनवून घेतलेला आहे. आता त्यातलं थोडंसं मिश्रण काढून घेऊयात आणि छान असा वडा थापून घेऊयात. तर आपल्याला कितपत साईजचा वडा हवा आहे, छोटा, मोठा हे आपण आपल्यावरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण छोटासा गोळा करून अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते, अशा पद्धतीने हा गोळा घेऊन आपण छान असा हातावरती थापून घ्यायचा आहे. म्हणजे असा वडा बनवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जर वडा तुम्ही बनवून घेतलात तर जास्त एकदम पातळ पण बनवायचं नाही किंवा एकदम जाडसर पण बनवायचं नाही. मध्यम साईजचा आपल्याला हा वडा बनवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने हे वडे आपण इथं बनवून घेणार आहोत. तर यामध्ये आपण जे काही पदार्थ वापरले ते सगळे पदार्थ पौष्टिक आहेत. हा जर वडा तुम्ही मुलांना डब्याला पण देऊ शकता कारण हा अगदी क्रिस्पी कुरकुरीत होतो. अजिबात तेलकट होत नाही. त्यामुळं मुलांना तर हा पदार्थ नक्कीच आवडणार आहे. यामध्ये वाटाणे, कॉर्न असं बरंच काही आपण पदार्थ वापरलेले आहेत. त्यामुळे तर हा पदार्थ मुलांना अगदी आवडणार आहे. चला तर सगळे हे आपण वडे आता इथं बनवून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने हे वडे बनवून घ्यायचं आणि आता लगेचच आपण हे वडे फ्राय करून घेणार आहोत. चला तर गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे. सर्वप्रथम मी तेल गरम आहे का बघण्यासाठी मी छोटासा एक गोळा टाकला होता. तर तो गोळा लगेचच वर येतो याचा अर्थ छान कडकडीत तेल गरम झालेलं आहे. लगेचच एक-एक करून आपण यामध्ये वडे सोडूयात. तर कढईमध्ये जेवढे मावतील तेवढे वडे आपण सोडू शकतो. तर मी इथं 4 वडे एकदम सोडलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपण हे वडे तळून घेणार आहोत. तर वडा सोडल्या-सोडल्या लगेचच उलटपालट करायचं नाही. थोड्याशा बुडबुड्या कमी झाल्यानंतर हा वडा आपण काय करणार आहोत, उलटपालट करून घेणार आहोत आणि एकदम क्रिस्पी होईपर्यंत हा वडा तळून घेणार आहोत. गॅस अजिबात कुठेही कमी जास्त करायचा नाही. मध्यम आचेवरती आपण हा काय करायचा आहे, गॅस ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण हे वडे तळून घ्यायचे आहेत. एकदमच कमी जर गॅस केला तर काय होईल, वडे हे जास्त तेल ओढतील आणि अजिबात तेलात जर जास्त तेलकट जर झाला वडा तर तो लहान मुलांसाठी लहान मुलांना आवडणार नाही. तर अजिबात तेलकट न होण्यासाठी लो टू मीडियम साईडवरती हा गॅस ठेवायचा आणि असे हे क्रिस्पी वडे तळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता असा मस्त एकदम भन्नाट असा कलर देखील आलेला आहे. बघू शकता मस्त असं त्याच्यावरती कॉर्न आणि जे काही वाटाणे आपण घातले होते त्यामुळे तर हा वडा अगदी मस्त आणि भन्नाट असा दिसत आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण इथं सगळे हे वडे तळून घेणार आहोत. सगळे वडे तुम्ही एकदम बनवून ठेवलात आणि नंतर जर तळायला घेतलात तरी देखील चालू शकतं. तर मी तुम्हाला इथं दुसऱ्या स्टेपमध्ये देखील इथं सगळे वडे मी बनवून दाखवत आहे, म्हणजे तळून दाखवत आहे. बघू शकता. तर
पाहू शकता इथं आपण सगळे हे वडे बनवून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही देखील ह्या वाटाण्यांपासून फक्त उकळत्या पाण्यामध्ये वाटाणे टाकून असा भन्नाट चवीचा आणि भन्नाट कलरचा असा हा पदार्थ तुम्ही मुलांसाठी असा हा पौष्टिक पदार्थ नक्कीच बनवून द्या. म्हणजे डब्यासाठी हे उत्तम उपाय आहे. तर आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाटाणे आले आहेत, तर तुम्ही हा पदार्थ नक्की बनवाल. चला तर हा वडा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्हाला याचा आवाज देखील दाखवते, म्हणजे हा किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झाला आहे ते देखील तुम्ही बघू शकता. हा वडा तुम्ही सॉसबरोबर देखील सर्व्ह करू शकता किंवा कोणत्याही जर डोसा, इडली आपण बनवण्यासाठी जी चटणी बनवतो त्या चटणीबरोबर पण देखील हा सर्व्ह करू शकता. अगदी भन्नाट लागतो आणि एकदम जबरदस्त लागतो आणि जास्त वेळ लागत नाही. झटपट बनवून तयार होतो. तर झटपट बनणारी कोणती रेसिपी असेल तर ती रेसिपी नक्कीच आवडते. चला तर अशी ही हिरव्या वाटाण्यापासून ही रेसिपी नक्की बनवा. यामध्ये तुम्ही लिंबू व्यतिरिक्त थोडंसं दही टाकलं तरी देखील चालू शकतं. त्याने देखील ह्याला मस्त असं टेक्स्चर येणार आहे आणि भन्नाट चव होणार आहे. जास्त प्रमाणामध्ये आपल्याला लिंबू वापरायचा नाही. अगदी कमी प्रमाणात म्हणजे अर्धा चमचा किंवा एखादा चमचा यामध्ये लिंबू आपण वापरू शकतो. साखर जरूर टाका आणि बाकीचे सगळे पदार्थ टाकून असा हा भन्नाट चवीचा आणि एकदम क्रिस्पी असा वडा नक्की बनवा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आणि अजूनही कोल्हापुरी तडका चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करून